मित्रांनो, काही दिवसा आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं माझी ही टाटा नेक्सॉन पेट्रोल व्हेरियंटची गाडी आहे, तिने 100 किलोमीटरसाठी कितीचा ॲव्हरेज दिला. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला असेल तर 19चा ॲव्हरेज होता विथ एसी आणि सिटी मोड. याच्यामध्ये जे मोड येतात सिटी, इको, स्पोर्ट, त्यातला मी सिटी मोड ठेवलेला होता. एसी चालू होती गाडीमध्ये, 2-3 लोक होती. त्याच्यामध्ये त्या गाडीने 100 किलोमीटरसाठी मला 19चा ॲव्हरेज दिलेला होता पेट्रोल व्हेरियंटचा. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा इथे वरती आय बटन मध्ये कुठेतरी मिळून येईल. हा व्हिडिओ संपल्यानंतर त्या व्हिडिओवरती जा आणि पहा. तर हा व्हिडिओ जो आहे तो त्याचाच पुढचा कंटिन्यू भाग आहे. त्याच्या पुढे मी आणखी गाडी 400 किलोमीटर म्हणजे टोटल 500 किलोमीटर चालवली, 540 किलोमीटर. आणि त्यामध्ये जे आहे ते मुंबई गोवा हायवे तर आहेच आहे, त्याच्यासोबतच घाटाचा भाग आहे, बारीक रस्ता आहे, त्यासोबतच एकदम नॅरो गल्ल्या आहेत. पाली या भागात देखील मी गेलो, तिथे गणपतीच्या दर्शनाला जाताना ज्या गल्ल्या आहेत गावातून वगैरे जावं लागतं ते आहे. त्याच्यासोबतच वेस्टर्न एक्सप्रेस वे आहे, ज्यामध्ये मला 37 किलोमीटर साठी 2.5 तास लागले होते वेस्टर्न एक्सप्रेस वे वरती. तसं तर बघायला गेलं तर 37 किलोमीटर हे 40 मिनिटात पूर्ण होतात, परंतु वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती मला 2.5 तास लागलेले. तो देखील त्याच्यातच आहे. आणि त्याच्यासोबतच समृद्धी हायवे आहे, मध्ये मी शिर्डी इथे गेलेलो होतो तेव्हा तिकडील समृद्ध हायवे, त्यासोबतच नाशिक रोड, तिकडे देखील रोडचं काम चालू आहे, तिकडे देखील बरीचशी ट्रॅफिक आहे, तो आहे. तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल मला कितीचा ॲव्हरेज मिळाला 540 किलोमीटर साठी ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आधी काय करणार आहोत, आधी घाटावरती गाडी चालवून 60-70 किलोमीटर चालवून त्याची पुन्हा चेक करणार आहोत, पुन्हा फुल करून पाहणार आहोत की कितीचा ॲव्हरेज दाखवते आहे. अर्थात घाटावरतीच येतो ॲव्हरेज कमी. एसी देखील दुपार होता त्यामुळे मी फास्ट केलेली होती, टेम्परेचर अगदी लो केलेला होता, त्यामुळे मायलेज जो आहे तो पडणारच होता खाली. आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपण पुढील ॲव्हरेज जो आहे तो बघणार आहोत. तर मित्रांनो, म्हणून आता बघा किती झाले, 186 किलोमीटर, 12.6चा ॲव्हरेज होते. पुन्हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप वरती जातो आणि फ्यूल टाकतो, बघूया कसं काय ते नक्की कितीचा ॲव्हरेज मिळतोय. आता तर बऱ्याच जागेवर तर मी असंच उभं राहून एसी देखील चालवले, त्याच्यामुळेच फ्यूल हे जे आहे ते ड्रॉप झालंय, मायलेज ड्रॉप होऊन 12.6 वरती आलाय. आता इकडे पुन्हा चेक करूया आपण फुल करून. कट होणे पर रोको, पुन्हा फुल करतोय. कट होणे पर रोकता. कट हो गया ना, बस. आता आला आहे 5.81 लिटर. 186 किलोमीटर साठी आपल्याला इथे 12.6चा ॲव्हरेज दाखवतोय. परंतु जर आता आपण मगाशी टाकलेला पेट्रोल दुपारी टाकलेला 6.26 लिटर आणि आता 5.81 लिटर आलेला आहे, तर टोटल होते 12.07. तर त्या हिशोबाने जर बघितलं तर 15चा वरचा ॲव्हरेज आहे आणि इथे 12.6चं दाखवते, परंतु आपल्याला ॲव्हरेज भेटला 15च्या जास्तीचा. आता मी खूप जास्त जागेवरती विथ एसी थांबलो, उभा राहिलो, तसंच परत खूप बारीक सारीक रस्ते होते त्याच्यावरती हळूवार गाडी चालवली गेली आणि बरंचसं थांबलं वगैरे गेलं, तर त्यामुळे हा जो मायलेज आहे तो आलेला आहे. म्हणजे जेवढी MID दाखवते त्याच्यापेक्षा ॲव्हरेज जो आहे तो जास्तच येतो आहे. 15.76चा ॲव्हरेज काय अजिबात वाईट नाही, खूप उत्तम मायलेज आहे 186 किलोमीटरला. आणि ज्या कंडिशनमध्ये मी गाडी चालवली आहे, ट्रॅफिक, परत वाईट रस्ते, परत बरीच वेळ उभी देखील राहिलो एसी चालू करून, त्यावेळेला देखील ड्रॉप झाली असेल. तर हा असा काही मायलेज आहे आपला टाटा नेक्सॉनचा. ही बा इथे नेहमीप्रमाणे ह्या वाशीच्या टोलवरती गर्दी ही आहेच आहे. नेहमी गर्दी होते इथे. तो 3 सेकंदाचा रूल, कुठला रूल कधीच इथे फॉलो केला जात नाही, नेहमीच्या नेहमी गर्दी. खूप जास्त ट्रॅफिक आहे आता देखील. किती किलोमीटर झालेत पहा. आणि हे रात्रीचे आता वाजलेले आहेत 7:08. अंधार झालाय पूर्णपणे. हे पहा 7:08 अंधार झाला आणि ट्रॅफिक बरीच आहे. ऑफिस आवर आहे. आता पण ही ट्रॅफिक बघा किती आहे,
खूप जास्त ट्रॅफिक आहे, त्याच्यामध्ये 308 किलोमीटर आणि 12.7चा ॲव्हरेज गाडी दाखवते आहे. आता सेम पेट्रोल पंपवरती जाऊया जिथे आपण पेट्रोल भरलेला होता सकाळी, तिकडेच जाऊया, पुन्हा फुल टँक करूया आणि पाहूया की किती पेट्रोल लागते आणि त्या हिशोबाने ओव्हरऑल ॲव्हरेज जो आहे तो काढूया. मित्रांनो, माझ्या घराजवळ मी पोहोचलोय. 311 किलोमीटर झाले टोटल आणि 12.6चा ॲव्हरेज गाडी दाखवते आहे. पेट्रोल पंप जवळ गेलेलो तेव्हा जे आहे पेट्रोलची गाडी आलेली होती, त्याच्यामुळे ते बोलत होते 10 मिनिटं अजून थांबा. तर 10 मिनिटं मी काही थांबलो नाही, वेळ होत होता आणि ट्रॅफिक देखील खूप जास्त होते, म्हणून घरी आलो. आता काय करणार, उद्या जाईन आणि उद्या त्याच पेट्रोल पंपवरती आपण फ्यूल भरूया आणि पर्टिक्युलर किलोमीटर वगैरे पाहूया कसं काय, आणि त्यानंतर मग हिशोब करूया किती होते. आता येताना तर खूपच जास्त ट्रॅफिक होती. तर मित्रांनो, आता आहे पुढचा दिवस आणि ही पहा जी आपली कालचं काही होतं अपडेट, 311 किलोमीटर 2.6 किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज आपल्याला इथे दाखवत होती, परंतु आपण टँक टू टँक चेक केलं तर काहीतरी भलतंच होतं. तर आता देखील जाऊया पेट्रोल पंपवरती. पेट्रोल पंपपर्यंत जाण्यापर्यंत थोडी रनिंग अजून होईल आणि त्यासोबतच किती पेट्रोल लागतोय फुल करण्यासाठी ते पाहूया आणि टोटल कॅल्क्युलेशन करूया, म्हणजे एकदम तुम्हाला लमसम अंदाजा येऊन जाईल की गाडीची ऍक्च्युअल ॲव्हरेज काय आहे. आपण नाशिक रोडवरती देखील बरंच काम चालू आहे, बरीचशी ट्रॅफिक आहे. ठाण्याला जाताना देखील या वेस्टर्न मार्गे गोडबंदर रोड मार्गे ठाण्याला जाताना देखील बरीचशी ट्रॅफिक मिळालेली होती, बराचशी गर्दी होती. जो काही वेळानंतर पेट्रोल भरणार होतं पण थांबलो नाही, खूप जास्त गर्दी होती तिकडे. आता काय करूया, 500 किलोमीटरच पूर्ण करूया आणि भरूया पेट्रोल आणि मग पूर्ण ॲव्हरेज काढूया. आणि मित्रांनो, हा आहे आपला समृद्धी महामार्ग. मला वाटलेलं होतं की इकडे गाडी ॲव्हरेज जास्त देईल, 100 किलोमीटर फक्त सरळ जायचं होतं, परंतु मी चुकीचा होतो, कारण की हा कॉन्क्रीट रोड आहे आणि कॉन्क्रीट रोड सोबतच ह्या कॉन्क्रीट रोडवरती जे आहे ते गाडी एकदम अशी दबून चालत होती. दबून म्हणजे एकदम ग्रीप पकडून चालत होती, कारण की ह्या रोडवरती जर तुम्ही नेट पाहाल तर असे लाईन्स आहेत, ग्रू म्हणजे असे लाईन मारलेले आहेत, फटी आहेत आणि त्याच्यामुळे गाडीचा टायर जो आहे तो एकदम रस्ता पकडून चालतो. गाडीला पुढे जाण्यासाठी खूप जास्त ताकद लावावी लागते आणि अशा वेळेला ॲव्हरेज कमी मिळतो. जर डांबरी रस्ता असेल तर डांबरी रस्त्यावरती एकदम चांगला ॲव्हरेज मिळतो आणि टायरची लाईफ देखील चांगली असते, परंतु कॉन्क्रीट रोडवरती ॲव्हरेज देखील फार जास्त कमी होतो. जेवढी कंपनी सांगते तेवढा देखील ॲव्हरेज मिळत नाही आणि त्यासोबतच टायरची लाईफ देखील कमी होते. तर मित्रांनो, हे मी पोचलेलो आहे माझ्या लोकेशनवरती आणि झालेले आहेत 540 किलोमीटर. तर चला आता पुन्हा पेट्रोल पंपवरती जाऊया आणि फुल करूया. मला इथे ओडोमध्ये तरी ॲव्हरेज जो आहे तो 12.7चा दाखवतो आहे या टोटल 540 किलोमीटरसाठी. तर आता पूर्ण फ्यूल रिफिल करूया. जेव्हा 186 किलोमीटरमध्ये फ्यूल रिफिल केला त्यानंतर पुन्हा केलाच नाही, तो डायरेक्ट मी आता करतो आहे. तर तिकडे जाऊन पूर्ण रिफिल करूया आणि पाहूया की कितीचा ॲव्हरेज आपल्याला दाखवतो आहे. 0 केला आता फुल टँक करतोय. पहिलं कट होईल तिथे थांबवा. हां पाहूया किती लिटर येतं. कट झालं ना, ठीक आहे, बस झालं. तर मित्रांनो, हे काय आहे आपला रिझल्ट. आपल्याला आलाय 27. आपल्या गाडीमध्ये जे आहे ते आता 27.67 लिटर जो आहे तो पेट्रोल आलेला आहे आणि ह्याच्या अगोदर आपण टाकलेला होता 12.07 लिटर, 12.07 लिटर्स आपण पेट्रोल टाकलं, म्हणजे टोटल झाली 39.74 लिटर्स झाले. याचा अर्थ 540 किलोमीटर गाडी चालण्यासाठी आपल्याला टोटल 39.74 लिटर पेट्रोल लागला. त्याला जर आपण भागिले केले म्हणजे आपल्याला 13.58चा ॲव्हरेज मिळालेला आहे, म्हणजे 13.5चा आसपास आपल्याला ॲव्हरेज मिळाला टोटल 540 किलोमीटरसाठी. आणि आपण 186 किलोमीटरच्या वेळेला रिफिल केलेला आणि त्यानंतर डायरेक्ट आत्ता केलेला आहे. तर आपण 540 वजा 186 जर केलं तर आपल्याला उत्तर येतं 354 आणि 354 किलोमीटर चालण्यासाठी आपल्याला पेट्रोल लागलेलं आहे 27.67 लिटर आणि त्याला जर आपण भागिले केलं तर आपल्याला उत्तर येतं 12.79, म्हणजे लगभग 13 किलोमीटरच्या आसपास आपल्याला 354, जे मागचे 354 किलोमीटर आपण चाललो पूर्ण ट्रॅफिकमध्ये, 2.5 तास ट्रॅफिकमध्ये अडकलेलो होतो. त्यासोबतच नाशिक हायवेवरती बरीचशी ट्रॅफिक होती
परत समृद्धी हायवेवरती कॉन्क्रीटचा रस्ता, बरेच ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग केली आणि त्याच्यामध्ये आपला 13चा ॲव्हरेज मिळालेला. आणि या लास्ट 354 किलोमीटरमध्ये माझी गाडी जी आहे ती पूर्ण 4 माणसं बसलेली होती गाडीमध्ये आणि गाडी फुल्ली लोडेड होती. सामान होतं, फिरायला आलेलं होतं, तर बॅग वगैरे 4 माणसांचे कपडे पूर्णपणे भरलेली होती. त्याच्यामध्ये मला हा ॲव्हरेज मिळालेला आहे.